इव्हनिंग पल्सच्या सुरुवातीला महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहणार आहोत। नवी मुंबईमध्ये जुगार अड्ड्यांचा बाजार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। नवी मुंबईतल्या अनेक ठिकाणी जुगार अड्डे आणि बेकायदेशीर ऑनलाईन बिंगो गेम सुरू आहेत। यात काही जुगार अड्ड्यांचे व्हिडिओ सुद्धा लोकशाही मराठीच्या हाती आलेले आहेत। पनवेल, खांदेश्वर, कामोठे, नेरूळ या परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर जुगाराचे क्लब सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। या संदर्भात आतापर्यंत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। अनेक जणांवर गुन्हे दाखल आहेत, मात्र पुन्हा या सगळ्या गोष्टी अवैध पद्धतीनं सुरूच राहत आहेत। या सगळ्या अवैध प्रकारांकडे नवी मुंबई पोलिसांचं सपशेल दुर्लक्ष होतंय, असा सवाल देखील आता विचारला जातोय। अवैध जुगार अड्ड्यांमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत, मात्र नवी मुंबई पोलीस याकडे दुर्लक्ष का करतायत? या अवैध प्रकारांवर नेमका कुणाचा वरदहस्त आहे, असे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहेत। आणि याच संदर्भातली माहिती आपण जाणून घेणार आहोत। आकांक्षा देशमुख आपली प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। आकांक्षा, सातत्यानं लोकशाही मराठी नवी मुंबईतले जे अवैध धंदे सुरू आहेत त्याबद्दलच्या बाबी समोर आणतंय, अनेक व्हिडिओज, अनेक पुरावे समोर आणताना दिसतंय, पण कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही। त्यातच आता जुगार अड्डे आणि त्या जुगार अड्ड्यांच्या अनुषंगानं होणारे परिणाम या सगळ्यांच्या बाबतीत सुद्धा सातत्यानं आपण लोकांना जागरूक करण्याचा प्रयत्न करतोय, पण नवी मुंबई पोलीस कारवाई का करत नाहीयेत? नेमका या सगळ्या अवैध धंद्यांना कुणाचा वरदहस्त आहे? अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहेत। आकांक्षा, काय नेमका सगळा तपशील आहे या संदर्भातला? गेल्या काही महिन्यांपासून आपण सातत्याने नवी मुंबई शहरामध्ये सुरू असलेल्या अवैध प्रकाराची पोलखोल करत आहेत। सुरुवातीला आपण जे बिंगो ऑनलाईन गेम असेल किंवा मग जुगार अड्डे असेल त्याच्यावर समोर जाऊन लाईव्ह दाखवलं होतं प्रेक्षकांना की हे सुरू आहे। त्यानंतर आपल्या बातमीनंतर काही प्रमाणात बंद ठेवण्यात आले, नंतर आता पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेलं आहे। आपल्याकडे जे व्हिडिओ आलेले आहेत ते नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीमधले आहेत। खांदेश्वर परिसरातले हे व्हिडिओ आलेत, यामध्ये खुलेआम बेकायदेशीरपणे जुगार खेळला जातो। इतकंच नाही तर मद्यप्राशन करून हे जुगाराचे अड्डे सुरू असतात। त्याचसोबत जर आपण पाहिलं असेल तर यामध्ये अनेक संसार हे उद्ध्वस्त झालेले आहेत। 6 महिन्यापूर्वी एक अशी घटना घडली होती का एका व्यक्तीने 40 लाख या बिंगो ऑनलाईन मध्ये हरवले होते आणि त्याच्या कुटुंबियांनी पोलीस आयुक्तांकडे याची तक्रार केली होती। आणि इतकं होऊन सुद्धा आयुक्त असतील किंवा पोलीस प्रशासन असतील यांना जाग का येत नाही? एखाद्याचे संसार उद्ध्वस्त होत आहे तरी सुद्धा पोलीस आयुक्त किंवा ऍक्शन का घेत नाही, हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे। आणि दुसरं म्हणजे जर लोकशाही मराठीकडे या सगळ्या व्हिडिओ येत असतील, आपल्याकडे येत असतील, आपण प्रेक्षकांना दाखवतोय, मग नवी मुंबई पोलिसांपर्यंत या गोष्टी का पोहोचत नाहीये? किंवा मग या सर्व गोष्टींसाठी कोणाचा वरदहस्त आहे का? कोणाच्या तरी आशीर्वादाने हे सर्व सुरू आहे का? हा प्रश्न महत्वाचा आहे। आपण जर पाहिलं असेल तर नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दी आहे, त्यामध्ये म्हणजे समोर खांदेश्वर असेल, कामोठे असेल, नेरूळ असेल, अशी विविध ठिकाणी या ठिकाणी ग्रामीण भाग पडतो। त्यामुळे हे जुगाराचे अड्डे मोठ्या प्रमाणात असतात आणि त्यामुळे ग्रामीण जी लोक आहेत या जुगार खेळण्यासाठी येत असतात, त्यामुळे त्यांचा संसार एकीकडे उद्ध्वस्त होतं। आणि बिंगो गेम आहे ते शहरामध्ये चालतं आणि तो देखील मोठ्या प्रमाणात चालतो। त्यामुळे या सर्वच गोष्टींवर त्वरित कारवाई करणं पोलीस आयुक्तांनी अपेक्षित आहे, मात्र कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही आहे। आपण तर आता ही खांदेश्वरचे व्हिडिओ दाखवतो, यामध्ये 8 ते 10 दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता, कारवाई केलेली होती आणि पुन्हा आता 8 दिवसांनी हे सर्व तसे चालू आहे। मग पोलिसांची कारवाई का होत नाही? ठोस कारवाई का होत नाही? फक्त दाखवण्यापुरती कारवाई केली जाते का? खरं तर असं बोललं जातं आता नवी मुंबई पोलिसांच्या जी भूमिका आहे त्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते, कारण जर पोलिस सगळे अवैध धंदे बंद करू शकतात। बरोबर आहे, पोलीस सगळे अवैध धंदे बंद करू शकतात आणि काही तासात ते करू शकतात, मात्र मग नवी मुंबईत सुरू असलेल्या या अवैध धंद्यांना नेमका कुणाचा आशीर्वाद आहे, हाच प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। आपण आशा करूया की ही बातमी बघितल्यानंतर तरी नवी मुंबई पोलीस पुन्हा एकदा कारवाई करतील आणि हे सगळे अवैध धंदे बंद करतील। आकांक्षा, धन्यवाद माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।